ध्येय इतकं इतकं ठाम हवं, इतकं पक्क हवं की काही होऊ दे, ते गाठल्याशिवाय माघारी फिरायचं नाही, ही उर्मी त्याच्यात यायला हवी. यश मिळवायचं आहे ना. आमच्या पोरांना स्पष्ट सांगा, परतीचे दोर पहिले कापून टाक. ज्यांच्यासाठी पर्याय तयार असतात ती माणसं ध्येयापर्यंत कधीच यशस्वीपणे पोचत नाहीत. कारण पर्याय पर्याय सगळ्यात महत्वाचं. संपून टाका पर्याय. काय ठरलंय? डॉक्टर व्हायचंय, बघायचंच नाही काय दुसरं. काय व्हायचं? इंजिनियर, बघायचंच नाही. बस ध्येय निश्चित, पक्का ध्येय, ठाम निश्चय हवा. निश्चयाचा दृढ निश्चय व्हायला हवा. दृढ निश्चयातून झपाटलेपण येतं आणि ते झपाटलेपण मग तुमच्या सगळ्या शक्ती तुमच्या ध्येयाप्रती केंद्रीभूत करतं आणि तुम्हाला ते पुढं 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 झपाटल्यासारखं ध्येयाकडे नेत जातं. ते तुम्हाला मागं परतूच देत नाही, माघारी फिरूच देत नाही. ते लढायला सतत प्रवृत्त करतं. हा निश्चय निश्चय तुम्हाला घडवतो, आढळ ध्रुवासारखा ध्रुव पदावर पोहोचवतो. निश्चय, तो निश्चय कृतीतून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा निश्चय होता.